इकडे किम कर्डॅशियन उंच दिसतेय आणि इकडे बुटकी दिसतेय राणी मुखर्जी 5'2". माझ्या एवढी उंची आहे यांच्या सगळ्यांची. पण का असं का होतंय? कारण वरून खालपर्यंत सलग नजर जाते आणि इकडे नजर वरून खाली जाताना तुटली जाते, विभागली जाते. इंटरनेटवरती फॅशन आणि स्टाईल मधून उंची कशी वाढवायची असा कोणताही व्हिडिओ तुम्ही ओपन केलात ना, की त्याच्यामध्ये ठरलेली ती टिप असते की हाय वेस्ट बॉटम घाला, हाय वेस्ट जीन्स वगैरे घाला. पण असल्या टिपा मी देणार नाहीये. डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या पायताणापर्यंत सर्व टिपा मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. नंबर 1, तुमचा हेअरकट म्हणजेच केसांची उंची, लांबी सुद्धा तुमची हाईट ठरवते. जर तुम्हाला शॉर्ट हेअर करायचे असतील, तुम्ही ज्याला शॉर्ट बॉब असं म्हणतात, तशा पद्धतीचे केस तुम्ही ठेवायला पाहिजेत. यानं काय होणार आहे? तुमचा गळा पूर्ण रिकामा राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला लॉंग नेक मिळणार आहे, जे तुम्हाला व्हिज्युअल जी सलगता लागते त्यासाठी मदत करणार आहे, उंची वाढवणार आहे. पण याच्या विरुद्ध तुम्हाला जर शॉर्टच हेअर करायचे पण तुम्ही असे अर्धवट गळ्याच्या मधोमध ते जर संपले, ते काय करणार आहेत? हा जो मधला छान स्पेस आहे लॉंग नेकची, तो कट करून टाकणार आहे. हे आपल्याला नकोय. त्यामुळे जर तुम्हाला शॉर्टच हेअर हवे असतील, तर किमान जबडा नाहीतर शोल्डरला टच होईपर्यंत जस्ट थोडासा खांद्यांना क्रॉस केलंय आणि मग तुमचे केस संपलेत. हे योग्य आहे तुमच्यासाठी. यानं तुम्ही उंच दिसणार आहात. आता याच्या विरुद्ध सुद्धा काही मुली उंचीनं बुटक्याशा असतात छोट्याशा, पण फारच लांब उंचच्या उंच त्यांचे केस असतात. यानं काय होतं, इंग्लिशमध्ये छान शब्द आहे वे डाऊन होतं. त्यानं तुम्ही आणि बुटक्या आणि छोट्या दिसायला लागता. याचा अर्थ लांब केस नकोयत का? आपल्याला हवे आहेत. कपड्यांमध्ये खेळू शकता. खूप व्हिज्युअली कट होईल म्हणजे बुटके बुटके कपडे म्हणजे क्रॉप टॉप पण आहे, त्याचा एक वेगळा रंग आहे. परत काहीतरी मोठाच्या मोठा बेल्ट आहे, तिथे परत कट झालेली आहे नजर. त्याच्या खाली पुन्हा एक कुठचा तरी स्कर्ट आहे, तिथे नजर कट झाली आहे. परत तुमची स्किन दिसली आहे पायाची. परत तुमचे अँकल पर्यंत घोट्यापर्यंतचे विचित्र डब्बे शूज आहेत. अशा पद्धतीनं आपण जेव्हा एखाद्याला पाहतो तेव्हा व्हर्टिकल कंटिन्युएशन असतं. म्हणजेच वरून खालपर्यंत किंवा खालून वरती आपण सलग नजर फिरवतो. आपण कधी एखाद्याला डावीकडून उजवीकडे बघत नाही आणि ते करताना आपल्या केसांची लांबी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करत असते. त्यामुळे हे ध्यानात घ्यायचं. नंबर 2, ऍक्सेसरीज मध्ये प्रपोर्शन मेंटेन करायचं. जेव्हा कानातलं असतं की नाही, ते आपल्या जॉ लाईनच्या जबड्याच्या जवळ असतं, आपल्या गळ्याच्या जवळ असतं आणि ऑफकोर्स आपल्या खांद्यांच्या ते जवळ असतं. जर तुम्हाला खूप लांब कानातले आवडत असतील तरी सुद्धा ते जर असे खांद्याला जस्ट टच होत आहेत ना, विचित्र अर्धवट असे लागतायत, खांद्यापर्यंत कट टू कट आहेत, तर त्यानं तुम्ही बुटक्या दिसणार आहात. तसं नकोय. जर कधी पार्टी वेअर आणि असे कपडेच असतील आणि तुम्हाला खरोखरीच तेवढे लॉंग इयरिंग्स घालायचे असतील, तर मग ते प्रॉपर सपशेल असे छान खांद्यावरती पडू देत. अगदी खाली चेस्ट पर्यंत किंवा बॅक साइड पर्यंत ते जाऊ देत, इतके लॉंग ते असू देत. त्यामुळे शोल्डरला न लागणे एकतर चॉईस करायचं, नाहीतर शोल्डरच्या खालपर्यंत लॉंग आहेत अशा पद्धतीचे इयरिंग्स निवडायचे. आता बांगड्या निवडताना सुद्धा जर तुमची शरीरयष्टी छोटीशी असेल, उंची कमी असेल, तर आपले हातही त्याच तुलनेमध्ये छोटेसे असतात. अगदी हातभर जर बांगड्या घातल्या तर रिकामा हात उरतोय किती? त्याच्यात स्लीव्हज असतात. त्याच्यामुळे खूप जास्त हाताचे पण तुकडे करून चालणार नाही. म्हणून जर तुम्हाला पारंपरिक आपल्या बांगड्या घालायच्यात, 1 डझन किंवा 2 डझन घालाव्यात, त्यापेक्षा जास्त नको. वेस्टर्न बांगड्यांमध्ये आता आपण जाऊयात. ब्रेसलेट्स येतात, ह्या अशा पद्धतीच्या चंकी ओढायच्या वगैरे पटकन घालायच्या, अशा पद्धतीच्या पण बँगल्स येतात. खूप जाड्या-जाड्या, मोठ्या-मोठ्या एकच कडा पण येतो. कडे जड असतात. डोळ्यांना पण व्हिज्युअली ते जड असतात. त्यामुळे ते आपल्याला टाळायचं आहे. बेल्टचं काय करायचं? नेमका बेल्ट आहे ना, हा उंची कट करण्याचंच शक्यतो काम करतो. त्यामुळे मी असं सांगेन, जेव्हा बेल्ट टाळता येईल, तेवढा बेल्ट टाळा. जर तुम्हाला बेल्ट घालायचाच असेल, तर तो हाय वेस्ट घाला. ही झाली प्लेसमेंट. सेकंड, निवडताना खूप मोठी चंकी बेल्ट्स निवडायचे नाहीत. बिग साइजचे छोटे बेल्ट निवडायचे. त्यामुळे आपल्याला सूट होतात अगदी नाजूकवाले किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे, मध्यम आकाराचे. मोठे बेल्ट आपल्यासाठी नाहीत. कारण वरून खालपर्यंत नजर जाताना बेल्ट आपली उंची कट करतो. नंबर 3, कॉलर्स शक्यतो टाळा. झाकायचाच असेल गळा तर पोलो नेक सारखा संपूर्ण छान बंद, कम्प्लिटली नेक बंद करून टाकायचा. नाही तर कॉलरच घालायची असेल, चायनीज निवडायची किंवा उंचीनं कमी कॉलर्सच्या पण सध्या मिळतात. पीटर पॅन कॉलर्स मिळतात. खाली पडणाऱ्या म्हणजे राउंडेड छान खाली बसल्यात असे लेपल कॉलर्समध्ये सुद्धा टॉप्स किंवा शर्ट्स मिळतात. ते शक्यतो निवडायचं. नंबर 4, नेकलाईन्स स्मार्टली निवडायच्या. जितका ब्रॉड,
जास्तीत जास्त अवे, शोल्डर पासून लांब, भरपूर ब्रॉड. त्याच्यामुळे डीप नेकच करायचं असं नाही. आपल्याला मॉडेस्ट कपडे घालायचे. गळा आणि त्याच्या खाली ही उंची आपल्या उंचीमध्ये भर टाकणार आहे. पानाचा गळा, ब्रॉड चौकोनी गळा, बोटनेक शक्यतो टाळायचा. स्क्वेअर जरी असेल तरी ब्रॉड स्क्वेअर. हार्ट असेल तरी सुद्धा ब्रॉड हार्ट. अशा पद्धतीनं गळ्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नंबर 5, क्रॉप टॉप्स शक्यतो निवडा. अर्धवट एक्झॅक्ट मधोमध कापणारे टॉप्स किंवा टी शर्ट शर्ट्स शक्यतो टाळायचे. उंची कमी असलेल्या लोकांचा कर्व सुद्धा खूप वरती येतो. मग लॉंग व्हिज्युअल अपीअरन्स कशाने आणायचा बुवा? छोटासा बस्ट लाईन संपली, क्रॉप टॉप संपला. ब्लाउजला पण सेम नियम. खूप लॉंगच्या लॉंग ब्लाउज घातला, अर्धवट क्रॉप टॉप्स येतात बघा मध्येच अर्धवट, ते शक्यतो टाळायचे. त्यांना आपली उंची कमी दिसणार आहे. नंबर 6, प्रत्येक जण तुम्हाला हा सल्ला देईल की हाय वेस्ट पॅन्ट घाला, हाय वेस्ट जीन्स घाला, परंतु ती जीन्स संपते कुठे याच्याविषयी कोणीच बोलत नाही. जेव्हा आपण वरून खाली किंवा खालून वरती एखाद्याला पाहतो तेव्हा व्हर्टिकली जास्त तुकडे नकोत, हे आता आपल्या लक्षात आलंय. मग त्याच्यामध्ये पायताणांचा एक तुकडा असतो, तो लपवता येऊ शकतो. स्कर्ट जर मी बऱ्यापैकी खाली घेतला तर आता माझं फुटवेअर सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये. त्याच्यामुळे आता माझे पावलांचा जो भाग आहे तुकडा तो कट झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे असं वाटतं की माझी खूप उंची, याच्या खाली माझी पावलं पण मोठी असतील आणि आता मी उंचच आहे असं दिसतंय, कारण मला आता सलग पाय मिळाले. नाहीतर अप्रतिम असा तुम्ही मिडी करू शकता. जो मॅक्सी असतो ना अर्धवट बघा, हा असा नडगीच्या मधोमध संपतो तो घालायचा नाही. तुम्हाला जर शॉर्ट्स घालायचे असतील तर शॉर्ट सुद्धा आपले कसे असले पाहिजेत, असे हे अर्धवट मांडी असे शॉर्ट्स नकोत. मग आपले शॉर्ट्स थोडे जास्त शॉर्ट्स असायला हवेत. एवढी शॉर्ट घालायला पाहिजे. तुमचा बॉटम वेअर कुठे संपतो हे अतिशय महत्वाचं आहे. नंबर 7, फुटवेअर. आपली पावलं आपल्या उंचीप्रमाणे सुद्धा नाजूक असतात. मग आता आपली पावलं लांब दाखवण्यासाठी आणि उंची अजून जास्त आहे असं दाखवण्यासाठी काय काय करायचं? चंकी बेल्ट्स टाळायचे. त्यानं काय होतं, एवढं एवढंसं पाऊल असतं, त्याच्यावरती मोठ्याच्या मोठे चंकी बेल्ट्स येतात, पावलं संपून जातात आणि ते इतकं असं फद्याक आणि मोठ्याच्या मोठं दिसतं ना, ती पावलं जड दिसतात आणि त्या मानानं उंची शरीराची अतिशय छोटीशी दिसते. त्यामुळे हे आपल्याला टाळायचं आहे. दुसरी गोष्ट, जर स्ट्रॅप्स नाजूक जरी निवडले तरी आज जशी मी जरा चूक केली की जास्त स्ट्रॅप्स आहेत ते पण करायचं नाही. बऱ्याचदा याच्या वरती पण जे ग्रीक सँडल्स असतात, हिल्स असतात, त्याचे इतके स्ट्रॅप्स असतात, वरती वरती वरतीपर्यंत जातात आणि ते पायाची उंची कट करून टाकतात. हे पण आपल्याला टाळायचं आहे. म्हणजे स्ट्रॅप्स एकतर नाजूक हवेत, स्ट्रॅप्सची संख्या पण कमी हवी आणि तिसरी गोष्ट, फुटवेअर हा मध्येच अँकल किंवा घोट्याच्या तिथे संपणारा नसावा. जर तुम्हाला तेवढ्या उंचीचाच पाहिजे तर मग तो बऱ्यापैकी उंच जाऊ दे किंवा पॅन्ट मध्ये बॉटम मध्ये आत लपला तरी गेला. नंबर 8, फुटवेअर निवडताना आणखी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? रंग. फुटवेअर निवडताना आपल्याला लाईट कलर्स कडे जायचंय. म्हणजेच आपल्याला न्यूड कलर्स जे जे असतात ते आपल्याला अतिशय सुंदर दिसतात. आपला न्यूड निवडायचा. दुसऱ्यासाठी तुम्ही जर थोडेसे डार्क सेक्सी चॉकलेटी रंगाचे जर असाल, सावळे असाल, तर तुमचा न्यूड हा थोडासा डार्कर असणार. तशाच चपला, हिल, सँडल्स निवडा. मला पूर्वी वाटायचं ब्लॅक सगळ्यावरती जातो न्यूट्रल, त्यामुळे ब्लॅक घालूयात. पण ब्लॅक मोठा काळा रंग लगेचच दिसतो. वरून खालपर्यंत एखादा नाजूक छान मोनोक्रोमॅटिक आउटफिट घातला असेल, फस्कन खाली ब्लॅक यायचा, तो नकोय. स्टेटमेंट जेव्हा फुटवेअर आपण घालणार आहोत, लाल रंग किंवा फ्लोरोसेंट ग्रीन रंग, स्निकर्स येतात, डॅडी शूज येतात, हे सगळं छान आहे. फॅशन आहे, ट्रेंड्स आहेत, तुम्हाला फॉलो करायचं आहे तर आरामात करू शकता. पण हे लक्षात घ्या, त्याच्या नावात स्टेटमेंट आहे. म्हणजे लोक वरपासून खालपर्यंत तुम्हाला नीट पाहणारच नाहीयेत, डायरेक्ट तुमच्या पायाकडे बघणार आहेत आणि डायरेक्ट पायाकडे लक्ष गेलं की माणूस बुटका दिसतो. नंबर 9, पावलाला लगत फुटवेअर हवं. तुम्ही मला कधीच बघणार नाही की माझी पावलं छोटी आणि फताडे कुठले तरी हिल्स, शूज, सँडल्स आहेत. मी या चुका केलेल्या आहेत. मी पण डॅडी शूज वगैरे घातलेले आहेत. त्याच्यामध्ये माझं बदक दिसून झालेलं आहे. म्हणूनच मी तुमच्या समोर शेअर करतेय. क्रॉक्स. क्रॉक्सचा बोंगा असतो. म्हणजे काय, जिथे पावलं संपतात त्याला पावलाला धरून लगत, म्हणजे अगदी बोटांना श्वास नाही घेता आला पाहिजे असं नाही घालायचं. पण थोडेसे फ्री असले पाहिजे. छान आपला जे पावलाचा अंगठा असतो तो थोडा फ्री असं छान असला पाहिजे, हवेशीर असलं पाहिजे, पण लगत असलं पाहिजे, धरून असलं पाहिजे. आपल्या साईजपेक्षा मोठ्याच्या मोठ्या शूज साईज एकतर निवडायचाच नसतो आणि त्याचा बोंगा सुद्धा बोजड डोळ्यांना असे शूज फुटवेअर निवडायचे नसतातच.
नंबर 10, पर्स आपल्या शरीर यष्टीप्रमाणे निवडावी. मोठाच्या मोठा बोंगा, बाय द वे याच्यापेक्षा पण मोठे येतात आणि ते मी कॅरी केलेले आहेत. तर त्याच्यामुळे माझा खांदा दुखून झालेला आहे. मग ते खाली पडू नये म्हणून असं चालून वगैरे झालंय. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगते, याचा अर्थ मोठी बॅग घ्यायची नाही का? नक्की घ्यायची. पण टोट बॅग सुद्धा आपल्याप्रमाणे निवडायची. आता आपल्या उंचीप्रमाणे टोट बॅग निवडताना, आता ही टोट बॅग माझ्या हिप लाईनला कव्हरच करत नाहीये. मांडीपर्यंत गेलेली नाहीये. त्याची उंची कमी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कमी वस्तू बसणार आहे. त्याच्यामुळे मी एवढी अशी कलून नाही जाणार आहे. मला छान पोश्चर मेंटेन होतंय. तरीही त्याच्यामध्ये सामान बसणार आहे. आता ही टोट बॅग ज्याला आपण म्हणतो मोठी, ही माझ्या उंचीसाठी करेक्ट आहे. क्रॉस बॉडी. क्रॉस आपल्या बॉडीला अशी छोटीशी क्रॉस बॉडी पर्स याला म्हणतात. आता याच्यामध्ये ना भरपूर मोठ्या क्रॉस बॉडी येतात. म्हणजे ज्याला सॅशे पर्स असं म्हणतात ना, मोठ्या चौकोनी, त्या पण काही लोक क्रॉस बॉडी सारख्या कॅरी करतात. मी ते केलं की काय होणार आहे, मोठीचे मोठे पर्स खाली बरोबर चुकीच्या ठिकाणी माझी उंची कमी करून टाकणार. नाहीतर सॅशे पर्स सुद्धा तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला ती अशाच पद्धतीने जरी कॅरी करायची असली तरी सुद्धा ती अशी आटोपशीर आणि छोटीशी असावी, आपल्या उंचीच्या प्रपोर्शन मध्ये करेक्ट बॅलन्स करणारी. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असता, त्यामुळे जाता जाता एक छोटीशी टिप सांगते. मी खूप साऱ्या बुटक्या मुलींना खूप उंच उंच प्लॅटफॉर्म सँडल्स घातलेले बघितलेत. त्याच्यात त्याचे रंग असे डार्क ब्राऊन ब्लॅक असतात. म्हणजे अक्षरशः पावलांमध्ये विटा घातलेल्या आहेत असं वाटतं. यानं काय होतं सांगू तुम्हाला, खूप डेस्परेटली कुठेतरी माझी उंची जास्त आहे असं दाखवण्याचे खूप कळकळीनं प्रयत्न करतंय असं कुठेतरी वाटतं आणि त्याच्यामुळे त्या मोठ्या पायाच्या विटांकडेच लक्ष जातं. असं होऊ देऊ नका. त्याच्यामुळे आपल्या फुटवेअरच्या खालचे जे हिल्स असतात ते सुद्धा निवडताना मी असं नाही म्हणणार पावलं दुखून टाका, असे छान पॅरलल असे शूज न निवडताना अगदी पॉइंटेड सुईसारखे हिल्स निवडा, असं नाही करायचं. पण बॉक्स हिल पर्यंत जाऊ शकता तुम्ही. थोड्याशा एकदम पूर्ण प्लॅटफॉर्म हिल्सच्या ऐवजी हाफ हिल्स पर्यंत जाऊ शकता. उंची कमी असलेले हिल्स तुम्ही निवडू शकता. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा असतो, म्हणजे अशा कमाल टिपा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. खरं तर असं म्हणतात फॅशनला कोणताच नियम नसतो. अगदी खरं आहे. आपल्याला आतून जसं वाटतंय ते एक्सप्रेस करण्यासाठी हे बाहेरचे कपडे आणि नटणं आणि दागिने आणि सगळ्या गोष्टी आहेत. हे जरी खरं असलं तरी व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या सायन्स प्रमाणे जर आपल्या डोळ्यांना अशा पद्धतीचं आपल्याला जे वाटतंय जसे आपण आहोत तसेच जरा उंचीनं, जसे आपले विचार पण आहेत उंचीनं महान उंच, तसंच आपल्याला जर पोर्ट्रे करता आलं तर किती कमाल होईल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बिग बस्ट, थोडीशी चेस्ट बसलाईन जास्त असते तेव्हा मुली जरा कॉन्शियस होतात, नेकलाईन कशी घालावी, काय निवडावेत कपडे हे कळत नाही, याचा मी वेगळा व्हिडिओ केलाय. याच्यानंतर तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप थँक्यू. आय लव्ह यू.